राजा विक्रमादित्याने काळ भरून आहे. आणि तो भृतहरी राजा निघाला. ते एका गुहेमध्ये जाऊन बसला. त्या गुहेमध्ये ध्यान धारणा चालू केली. सर्वस्वाचा त्याग करून देवाकडे येतो. त्यावेळी देवही थरथरायला लागतो. आणि ज्या गुहेमध्ये हा भृतहरी बसला त्या गुहेमध्ये त्याचं तप सुरू झालं, ध्यान सुरू झालं. इंद्राला थरकाप सुटला. इंद्र म्हणतो आता हा माझी गादी घेतो की काय. तिथूनच वज्र फेकून मारलं. ज्या गुहेमध्ये तो भृतहरी बसला होता त्या गुहेच्या तोंडावर जी शिळा आहे त्या शिळेवर ते वज्र येऊन आपटलं. पण त्या वज्राचं धाडच झालं नाही त्या राजापर्यंत पोहोचायचं, किंवा त्या शिळेचं धाडच झालं नाही आपण तुटावं पण त्याच्यावर जाऊन पडावं. ती शिळा तशीच दुबकली, चिरली, पण खाली नाही पडली. आजही ती निशाणी बघायला मिळते. एवढं सामर्थ्य भक्ती आणि प्रेमामध्ये असतं. आणि त्या भृतहरी राजानं आपलं जीवन तिथं संपवलं त्या गुहेमध्ये. त्याचंही दर्शन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर पुन्हा जसं काशीचं दर्शन झाल्यावर काळ भैरवाचं करावं लागतं, तसं उज्जैनच्या दर्शनाबरोबर किंवा अगोदर मागं पुढं कधी करा, पण उज्जैनला आल्यानंतर काळ भैरवाचं दर्शन केल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही. म्हणून इथल्या काळ भैरवाचं दर्शन करायचं आहे. त्या काळ भैरवाचं दर्शनाला गेल्यानंतर एक वेगळं रूप तिथं बघायला मिळेल. काळ भैरवाचं वाहन आहे कुत्रा. कुत्र्याला स्पर्श करून काळ भैरवाकडे जावं लागतं. आणि त्या काळ भैरवाचं दर्शन करून येताना तिथं आता नैवेद्य आहे. तिथं आजी सांगतात म्हणजे आहे, आम्ही बघतो तिथं नैवेद्य आहे तो मदिरेचा. तर ती देवासाठी आहे, आपल्यासाठी नाही. काही जण म्हणतात मग प्रसाद घ्यायचा असतो सगळ्या देवाचा, ही का नको. पण हा प्रसाद तुम्हाला मानवणार नाही, पेलवणार नाही. आणि तो प्रसाद इच्छा असेल तर दान करू शकता, घेऊ नका. कारण त्या प्रसादानं भल्या भल्याची राख रांगोळी झाली आहे. आणि तिथलं दर्शन करून आपल्याला शक्तिपीठ आहे हर शक्ती माता म्हणून 51 शक्तिपीठापैकी. पुन्हा गडकालिका मंदिर म्हणून आहे. पुन्हा गणपती बाप्पा सिद्धी गणेश म्हणून आहे. ही सगळी मंदिर अशी इतकी एकापेक्षा एक आहेत. पुन्हा जिथं पार्वतीनं तप केलं तेही ठिकाण आहे. एकापेक्षा एक कहाणी ऐकायचं म्हटलं तर प्रत्येकाचं चरित्र फार मोठं आहे. पण घड्याळमध्ये थांबा, क्रमशः थांबा आणि पुन्हा सांगा. पण महत्वाच्या कथा या ऐकवल्यावर वाटतं की काहीतरी तुम्हाला त्यातलं कळेल आणि तुम्ही त्या दृष्टीने त्या तीर्थाकडे बघा. आणि एक सांगा